चला तर मंडळी, आज बनवूया मस्त झणझणीत चमचमीत सोड्याची रस्सा भाजी किंवा सोड्याचं कालवण. चपाती, भाकरी किंवा भातासोबत एक नंबर लागते. एकदा नक्की करून बघा. सोडे म्हणजे वाळवलेली कोळंबी, तर यात मी बटाटा घालून कालवण बनवते. तुम्ही बटाटा नाही घातला तरी चालेल. तर बटाट्याचं साल काढून तुकडे करून पाण्यात ठेवले आहेत. आता सोडे 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत घालायचे, म्हणजे यातील रेती कचरा वगैरे असतो ना, तो खाली जाऊन बसेल. आता एक वाटण बनवूया. त्यासाठी 2 कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेत, 1 टोमॅटो, 1 छोटी वाटी किसलेलं सुकं खोबरं, 15-16 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर. गॅसवर तवा ठेवलाय, यात थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेऊ. तर पहा, कांदा छान तांबूस भाजून झाला, यात सुकं खोबरं घालून परतून घेऊ. खोबरं किसलेलं असल्यामुळे भाजायला फारसा वेळ लागत नाही. त्याचसोबत लसूण, आलं आणि टोमॅटोही एखादा मिनिट भाजून घेऊया. सर्व साहित्य छान भाजून झालं, थंड करून घेऊ. यात थोडीशी कोथिंबीर घालायची. मसाला थंड झाल्यावर हे मिक्सरला पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचे. हे पहा याप्रमाणे. तर बघा, इथे सोडेही छान भिजलेत. 2-3 वेळा पाण्याने धुवून घेऊ. आता गॅसवर कढई ठेवलीये, यामध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलं. यामध्ये सोडे घालूया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. सोडे गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे सॉफ्ट होतात, लवकर शिजतात आणि त्याचा उग्र वास निघून जातो. आता 2 मिनिटं सोडे तेलावर परतून घ्यायचे. साधारण 2 मिनिटं झाली, सोडे छान खमंग परतून झाले आहेत, काढून घेऊ. आता यामध्ये 1 पळी तेल मी अजून घालते. तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेऊ. तर पहा, कांदा छान परतला. यामध्ये मसाले ऍड करूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसाला वापरला तरी चालेल. आवडीप्रमाणे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये वाटण घालायचे आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालत आहे. तर पहा, वाटणाला छान तेल सुटलं. यामध्ये सोडे आणि बटाटा घालून वाटणासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा घालून ही भाजी खूप मस्त लागते. एकदा नक्की करून बघा. आता यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर या सोडे व बटाट्यामध्ये छान मुरेल. 2 मिनिटांनी झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊ. आता यामध्ये घालायचंय गरम पाणी. आता तुम्हाला जसा रस्सा पाहिजे, घट्ट पातळ, त्यानुसार गरम पाणी ऍड करा. साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलं. चवीनुसार मीठ घालायचं. लक्षात घ्या, सोड्यालाही मीठ लावलेलं असतं, म्हणून मीठ प्रमाणातच घाला. आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. झाकण पूर्ण न ठेवता असं अर्धवट ठेवा, म्हणजे भाजीला तरी छान येईल. साधारण 15 मिनिटं झाली, झाकण काढून बघू. तर बघा, भाजीला मस्त तरी आली आहे ना. सोडे व बटाटा छान मऊ शिजलाय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू. तयार झाली मस्त झणझणीत चमचमीत सोडे बटाटा रस्सा भाजी. ही सोड्याची रस्सा भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप मस्त लागते. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.